रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल करंजाणीमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली होती। त्यामध्ये पुस्तकांची पालखी सजविण्यात आली होती। दिंडीमध्ये तुकाराम, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई अशा विविध वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या। कार्यक्रमाला शाळेचे चेअरमन सुजय मेहता, शिक्षक वृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। खेड तालुक्यातील खोपी येथील डुबी नदी पात्रातील भौरा येथे संरक्षण भिंतीअभावी कदमवाडी आणि सुतारवाडीस धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे। पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे होणाऱ्या उत्खननाने नदीपात्रातील डोह हे नष्ट होत चालले असून नदीचे पात्र वाढत चालले आहे आणि या वाढत्या पात्रामुळे भौरा येथील नदीपात्राच्या बाजूला असणारी शेतजमीन नष्ट होऊन तेथील दरीचे संरक्षण भिंतीअभावी होणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने तिथे असणाऱ्या कदमवाडी आणि सुतारवाडी या दोन वाड्यांना धोका निर्माण झालाय। कदमवाडीच्या अगदी 15 ते 20 फुटावर नदीचा प्रवाह असल्यामुळे ही संरक्षण भिंत लवकरात लवकर न झाल्यास कालांतराने पात्राच्या बाजूला असणारी शेती वाहून जाऊन जवळच्या दोन वाड्या सुद्धा वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती नागरिक व्यक्त करतायत। सावंतवाडी बस स्थानकाच्या झालेल्या दुरावस्थेमुळे प्रवाशांचे हाल होत असून त्या संदर्भात घंटानाद आंदोलन छेडण्यात आले। माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आलं। स्थानिक आमदार दीपक केसरकर यांना लक्ष करण्यात आलंय। त्यांच्या वाढदिनी प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन छेडल्याचं साळगावकर म्हणाले। तसेच जिल्ह्यातील एकही मंत्री जनतेचं काम करू शकला नाही, स्वतःची तुंबडी भरण्यासाठी मंत्री काम करत आहेत, असा टोला जिल्ह्यातील महायुतीच्या मंत्र्यांना साळगावकर यांनी यावेळी लगावला। यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, ठाकरे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुंडलिक दळवी तसेच महाविकास आघाडीचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड वडगाव एसटीला कुडोशी येथे अपघात झालाय। रस्त्यावर आलेल्या गुरांना वाचवताना चालकाकडून हा अपघात घडला। गुरांना वाचवण्यासाठी चालकाने गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न करीत असताना रस्त्याच्या कडेला गाडी उलटून हा अपघात झाला। या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून कळंबणी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।